आज तुम्ही जे गाव पाहणार आहात ते गाव तुम्हाला परत दिसेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. का आणि कशासाठी मी असं म्हणतोय हा तुम्ही पूर्ण जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की एवढं सुंदर गाव, त्याच्या माथ्यावरती अक्षरशः गंगा वाहते, म्हणजे धबधबे वाहत आहेत, अगदी हिरवागार निसर्ग आहे, तरी पण हे गाव दिसणार नाही असं मी का म्हणतोय हे जेव्हा तुम्ही एकदा पाहाल तेव्हा तुमच्या अंगावरती काटा जाईल. आपण जेवढ्याही निसर्गाच्या पोटामध्ये घुसत जाऊ ना, निसर्ग त्याचं रौद्ररूप आपल्याला दाखवणारच आहे आणि हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे गाव पाहताना तुम्ही या गावामध्ये जेव्हा याल ना, खरोखर या, तुम्ही जेव्हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये फिरायला याल ना, या गावाला आवर्जून भेट द्या. खरोखर सगळ्यात उत्तम, सुंदर आणि छान असं हे गाव आहे. त्या गावाचं नाव आहे विवर. महाबळेश्वर मधून तुम्ही खाली तापोळ्याकडे येताना तळदेव गावाच्या वरच्याच बाजूला फाटा आतमध्ये जातो आणि हे विवर गाव तुम्हाला दिसतं. नक्की एकदा भेट द्या, तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज एका अशा ठिकाणी आपण आलोय ना, जे ठिकाण जेव्हा तुम्ही म्हणजे अनेक जण जेव्हा फिरायला येतात या सगळ्या, म्हणजे माझ्या मागं तुम्ही पाहत असाल हा सह्याद्रीचा सगळा भाग, आणि इथे धुकं बसलंय, छान वाटतंय, डोंगरदऱ्या आहेत, डोंगरदऱ्यामधली गावं आहेत. पण अशी गावं की ज्यांना रोज मृत्यूशी झुंज करावी लागते, ज्यांना असं वाटतंय की आज आपण जगतोय पण उद्या सकाळ आपण पाहू की नाही, अशा चिंतेमध्ये राहणारं एक गाव. आणि ज्या गावामध्ये आत्ताच म्हणजे नुकतंच मागे काहीतरी पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्याचे येऊन गेले, ज्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या, ज्यांनी सगळं इथलं सर्वेक्षण केलं, इथल्या गावाला पुनर्वसित करायचं म्हणून. अत्यंत भयंकर पाऊस पडतो या सगळ्या याच्यामध्ये. त्या गावाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत की हे गाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने दिसणार नाहीये. गिरीचे मस्तकी गंगा असे धबधबे, पांढरे शुभ्र धबधबे डोंगरावरून खाली पडतायत आणि त्याच धबधब्यांच्या पायथ्याशी हे विवर नावाचं गाव असलंय. टुमदार छानशी घरं, अगदी मला असं वाटतं 50-50-100 घरं असतील या गावामध्ये. आणि इतकं सुंदर गाव. मी जेव्हा इथं गेलो आणि मी जेव्हा हे गाव पाहिलं, अक्षरशः माझे डोळे विस्फारले की किती उत्तम निसर्गानं नटलेलं हे गाव आहे. पण थांबा जरा, ऐका. हे गाव नुसतं जेवढं सुंदर दिसतंय ना तेवढं सुंदर नाही आहे. हे उंच काळे सोटकडे ज्या पद्धतीनं, म्हणजे आता तुम्हाला कॅमेऱ्यात अगदी लहान वाटत असतील ते, पण जेव्हा तुम्ही तिथे खाली जाता ना त्या गावाच्या पायथ्याशी आणि जेव्हा त्या कड्यांकडे पाहता तेव्हा त्यांची भव्यता किती आहे हे समजतं. पण इथं गेल्यानंतर तुम्ही एन्जॉय कराल, मजा कराल, 1-2 दिवस राहताय म्हणून सगळं कराल. पण ज्या दिवशी तुम्ही या गावामध्ये स्थायिक व्हाल, इथे तुम्ही राहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की यांचं जगणं जे आहे ते रोज मृत्यूशी झुंज देणारं जगणं आहे. मी असं का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, पाहूयाच आपण पुढं. पण आधी गाव पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की गाव किती सुंदर आहे, छान आहे, मस्त आहे, डोंगरामध्ये आहे, छानपैकी आल्हाददायी हवा आहे, हिरवागार निसर्ग आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, झळझळ वाहणारे तुमचे झरे आहेत, ओढे आहेत, नाले आहेत किंवा धबधबे आहेत मोठे मोठे, धुक्यानं मस्तपैकी चादर पांघरली आहे, छानपैकी कौलारू घर आहेत, अगदी सुंदर मन मिळावू माणसं या गावामध्ये राहतात. पण त्याच्या पलीकडची दुसरी बाजू जेव्हा व्हिडिओच्या पुढे तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे गाव याच्या पुढे का दिसणार नाही. निसर्ग हळूहळू त्याचे संकेत देऊ लागलाय की आता तुमची इथली व्हॅलिडिटी संपली, आता तुम्हाला इथून जावं लागेल. ही माझी जागा होती, इतकी वर्ष तुम्ही माझ्या जागेमध्ये राहिलात, पण आता ती जागा तुम्हाला सोडावी लागेल, कारण मी आता माझं रौद्र रूप दाखवणार आहे. आणि त्याच पद्धतीचे संकेत आता या गावामध्ये येऊ लागलेत. लोक घाबरलेत, रात्रीची झोप त्यांना लागत नाही, मुसळधार पाऊस होतोय, धबधबे ओढे सगळे दुथडी भरून वाहत आहेत. कळत नाहीये की जगायचं की मरायचं या सगळ्या विवंचनेमध्ये राहणारं हे गाव इतकं सुंदर दिसतंय. आता मी पुढे तुम्हाला सांगेल ते ऐका व्यवस्थित, पण एकदा हे गाव पहा. वरच्या बाजूला डोंगराचा एक टप्पा आहे, मधल्या टप्प्यामध्ये हे गाव वसलंय आणि त्याच्या खाली अजून खाली डोंगर आहे आणि मग त्या पायथ्याशी खाली सोळशी नदी, जी खाली कोयनेला जाऊन मिळते. या 2 टप्प्यांमधलं हे सुंदर गाव किती छान वाटतंय बघायला, खरोखर किती छान वाटतंय. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, महाबळेश्वरमध्ये आलात ना, त्या विवर नावाच्या गावाला आवर्जून भेट द्या. त्या गावातील लोकांशी बोला, तिथला निसर्ग पहा, तिथल्या कड्याकपऱ्यांमध्ये फिरा, तेव्हा तुम्हाला समजेल की या गावातल्या लोकांची व्यथा नक्की काय आहे. आता ती व्यथा मांडायला आपण हळूहळू सुरुवात करूया, मग तुम्हाला समजेल की मी नक्की काय म्हणतोय आणि का हे गाव याच्या पुढे कधी दिसणार नाही. जर हालचाली केल्या नाहीत तर खरंच कधी दिसणार नाही, अशी खरी परिस्थिती या गावाची आहे. आता आपण इथं आलोय मधल्या टप्प्यामध्ये. आता माझ्या वरती पण डोंगर आहे आणि
मी आता ज्या रस्त्यावरती आहे त्याच्या खालीही हा सगळा भाग आहे, जो भाग तुटू शकतो आणि त्यानं तसे संकेत दिलेत त्या भागाने. आणि त्याच्या खाली हा गाव आहे, घरं आहेत. कारण जर माळीन तुम्ही पाहिलं, इर्शाळवाडी पाहिलं, त्याच पद्धतीचं किंवा त्याच्यापेक्षाही भयंकर पद्धतीचं डोंगर आणि कडे या गावाच्या माथ्यावरती आहेत. खाली तसंच गावाच्या खालच्या बाजूला आहेत आणि मधल्या टप्प्यात हे गाव आहे. आता मी ज्या रस्त्यावरती उभा आहे ना, तुम्हाला दिसत असेल इथं, तर पूर्णपणे इथून तिथपर्यंत भेग गेले. म्हणजे असं मी एकाच ठिकाणी उभा आहे, पण रस्त्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये सगळ्या भेगा गेलेत, बऱ्याच ठिकाणी दरडी खाली कोसळलेत. हे छोटे मोठे संकेत आहेत की तुम्ही इथून जा, इथून पुनर्वसन तुमचं झालं पाहिजे. आणि निसर्ग कधी त्याचं रूप बदलेल, कारण या घाटमाथ्यावरती महाबळेश्वर तालुक्यातल्या विवर गावामधल्या ज्या घाटमाथ्यावरती इतका भयंकर पाऊस होतो ना, कधी कधी इतकं रौद्र रूप असतं त्या पावसाचं, कारण इथल्या लोकांना झोप लागत नाही अक्षरशः. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर वरून एखादी गोष्ट आली त्याच्यानंतर इथं बघायला असं होऊ नये, पण इथं बघायला देखील कोणी राहणार नाही, इतकी भयंकर परिस्थिती आहे. पुनर्वसन झालं पाहिजे, कारण हा जो आता जमिनीचा खालचा सगळा टप्पा आहे तो धसलाय खाली, कारण त्यानं कुठंतरी त्याचं एक स्ट्रक्चर हल्लंय आणि ते स्ट्रक्चर आता हल्ल्यामुळं ही सगळी भेग गेले किंवा हे सगळं हरलंय. आता याच्यामध्ये पुढच्या वर्षी किंवा वर्षानुवर्ष पाणी जाऊन जाऊन ते मुरून ते पुढे लँडस्लाइड आणि या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यातून गावाला फार मोठा धोका आहे. या सगळ्या गोष्टी प्रशासनानं लक्षात घ्याव्या. माझं काम आहे आवाज उठवणं आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं, कारण जे निसर्गानं इतकं सुंदर हा भाग दिलाय, हा सगळा डोंगर दऱ्या दिल्यात, पण तेवढ्याच त्या धोकादायक देखील आहेत. मला अनेक जण म्हणतात की तुमच्या भागामध्ये किंवा महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक जण जमिनी घेतात नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली, किंवा अनेक लोणावळा या सगळ्या सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये, पण तुम्ही जमिनी घेऊन तुमचं सुख घेत नाही आहात, तर तुम्ही मृत्यूला आव्हान देत आहे. कारण निसर्ग कधी त्याचं रूप बदलेल हे तुम्ही सांगू शकत नाही. जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच तो भयंकर देखील आहे. इथल्या स्थानिकांना विचारा की निसर्ग किती रौद्र रूप दाखवतो आणि त्यानंतर त्यांचं जगणं किती मुश्किल होतं. विवर हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथल्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथून उठवा आणि एखाद्या सपाट भागावरती पाठवा, जिथं आम्ही सुखासमाधानानं राहू शकतो. आणि तीच गोष्ट पुनर्वसन मंत्र्यांना देखील इथल्या ग्रामस्थांनी सांगितली. आता पुढे बघूया काय होतंय काय नाही होतंय. इथले आमदार आहेत स्थानिक, तेच पुनर्वसन मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना या भागाचा बराचसा अभ्यास आहे. पण ते काय निर्णय घेत आहेत आणि काय राज्य सरकार, नुसतं हेच गाव नाही, या भागामधले किंवा सह्याद्रीच्या अनेक भागांमधले अशी अनेक डेंजर स्पॉट असणारी गाव आहेत आणि त्यांचं स्थलांतरण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर आपण माळीन झालं, इर्शाळवाडी झालं, आता काहीतरी ते नावली झालं इथल्याच महाबळेश्वर मधलं, आता ते विसापूर गडाच्या इथलं कोणतं तरी गाव झालं, अशा अनेक लँडस्लाईडच्या गोष्टी होत राहतील, माणसं मरत राहतील, गावाच्या गावं उद्ध्वस्त होतील आणि आपण फक्त बातम्यांवर ते पाहत राहू. न्यूज चॅनल या सगळ्या गोष्टी TRP खेचत राहतील, पण इथल्या लोकांचं जीवन इथे येऊन एकदा बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की ते किती खडतर आहे. गावाच्या वरच्या बाजूच्या रस्त्याला गेलेले तळे तुम्ही पाहिलेत, याचा अर्थ वरून डोंगर सुटणार आहे एवढं मात्र नक्की, आणि हे खरोखर होणार आहे. मात्र डोंगराच्या खालच्या बाजूला किंवा गावाच्या खालच्या बाजूचा डोंगर देखील सांगू लागला आहे की मी देखील तुमच्या पायाखालून तर सरकत चाललोय. जर तुम्ही वरून गेला नाही तर माझ्या पोटामध्ये मी तुम्हाला कधी घेईल तुम्हाला समजणार देखील नाही. आणि हे संकेत तो देतोय आणि सांगतोय की इथून लवकर उठा. आता प्रशासन नक्की काय करेल, किती वाट पाहिल, त्याचं माळीन होईपर्यंत किंवा इर्शाळवाडी होईपर्यंत वाट पाहणार, की लवकरात लवकर इथल्या लोकांना स्थलांतरित करून या गावाला पुनरुज्जीवन करून कुठेतरी एखाद्या सपाट सकल भागामध्ये बसवणार. कारण हा निसर्ग दिसतोय तेवढा सोपा नाहीये, साधा नाहीये, छान नाहीये, उत्तम नाहीये. त्याची दुसरी बाजू इतकी भयंकर आहे की तिथे तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या कोसळणाऱ्या दरडी ज्या तुम्ही पाहताय ना, ह्या फार म्हणजे तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये अत्यंत छोट्या छोट्या काहीतरी दिसत असेल, पण मी जेव्हा तिथं जाऊन पाहिलं ना, माझ्या अंगावरती सरकन काटा गेला. हा डोंगर कधी खळखळून निखळून जाईल ना खाली, तुम्हाला समजणार देखील नाही. म्हणजे एका क्षणात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ही आत्ताशी सुरुवात आहे. भेगा गेलेत, जमिनीला चिरा गेलेत आणि त्या चिरा सांगतायत लवकर उठा, लवकर बाजूला व्हा, नाहीतर माझ्या चिरांमध्ये तुमची घरं, तुमची सगळी नातेवाईक, तुमचं सगळं जीवन मी संपून टाकेल. आणि याच्यासाठीच म्हणून या गावकऱ्यांनी एक पण हाती घेतला, आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. पण मंत्री शब्द देत आहेत, मंत्री येत आहेत, भेटतायत, जात आहेत. इथलेच मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाच्या प्रवाहात आहेत, पण त्यांना देखील या गोष्टीची कानकून नाही आहे. आणि अजूनपर्यंत इथले स्थानिक जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे सत्ताधारी आहेत, ते देखील याकडे लक्ष देत नाही आहेत. कारण वोटिंग जात आहे त्यांचं, मी सरळ बोलतो. पण या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे. मग इथंच करा, याच तालुक्यात करा, किंवा तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे करा, पण त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा.
अन्यथा येणाऱ्या पुढच्या जीवितहानीला, मानवी हानीला कोणीही रोखू शकणार नाही आणि निसर्ग त्याचे संकेत देऊन आता मोकळा झालाय. तो पुन्हा सांगणार नाही, तो एकदाच सांगतो आणि दुसऱ्यांदा मात्र तो सगळं जीवन संपवून टाकतो. हीच खरी परिस्थिती सध्याच्या घडीला या डोंगरदऱ्यांमधल्या गावांमध्ये आहे. माझ्यासोबत आता विवर गावातली ग्रामस्थ मंडळी आहेत, ज्यांना जे म्हणजे जगतायत ज्या पद्धतीनं आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये काय फक्त पहिल्यांदाच ही परिस्थिती होत नाहीये. आतापर्यंत असे असंख्य गावं डोंगराखाली दबून गेलेत आणि हे होऊ नये याच्यासाठी म्हणून आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत. आणि या गावाचं तात्काळ, मी काय म्हणतोय, तात्काळ पुनर्वसन झालं पाहिजे या येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये. आणि त्याच्यासाठी सरकारने हालचाली कराव्यात. पण इथल्या ग्रामस्थांचं नक्की म्हणणं काय, ते नक्की कसं जीवन जगतात, त्यांच्याविषयी थोडंसं आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा तुम्ही व्यवस्थित की म्हणजे इथला भाग जो आहे तुमचा सगळा महाबळेश्वर तालुक्याचा, या पट्ट्यामध्ये पहिलं कधी पुनर्वसन झालंय का अनेक गावांचं? आता पहिलं म्हणजे कोयनेकडच्या साईडचं झालंय, धरणग्रस्तांचं जे झालंय, गाव डोंगराखाली होतं त्याचं कधी त्यांचं झालंच नाही. माझा तुमची काय इच्छा आहे म्हणजे? आमची इच्छा म्हणजे आता आम्ही या डोंगरातनं आता संपूर्ण खालच्या साईडनं गेले, वरनं गेले, आता आम्ही राहणार कसं? तर आमचं तर स्थलांतरच पाहिजे. पण मंत्री आले होते, काय म्हणले मंत्री? त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आम्ही भूजलवाली आल्या पाठवतोय, ते आल्यानंतर सर्वेक्षण करतील. आले का ते? आले अजूनपर्यंत काय आम्ही 8-10 दिवस झाले, आले नाही. मग तुम्हाला आता काय सांगितलं, तात्पुरतं कुठं राहायचं काय? तसं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तळदेवच्या शाळेत जाऊन तुमची आम्ही व्यवस्था करतो म्हणून. मग तुम्ही काय निर्णय घेतला? आम्ही निर्णय काय नाही, आम्ही तर जाणार नाही, शाळेत जाणार कसं? आम्ही सांगितलं आम्हाला हलवायचं तर कुठेही एखाद्या 10 गुंठ्यात 5 गुंठ्यात कशात पण बसवा एका जागेवर. कारण आम्ही कुठं एक लोकांच्या इथं जाऊन कुठं थांबणार? तर मंत्र्यांनी शब्द दिलाय की आम्ही दिलाय हा करून त्यांनी सांगितलंय भूजल आले येऊन ते सर्वेक्षण करतील, त्याच्यानंतर आम्ही तुमची सोय करू. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तुमच्या या पुनर्वसनाच्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल, की तुम्हाला म्हणजे किती दिवसात हवं, की तुम्हाला म्हणजे या भागात हवं, की तुम्हाला सरकारने कुठेही जागा दिली तरी चालेल? हे बघा, आमचा मूळ गावाचा विषय असा आहे की आता तुम्ही ही वर्ण येताना परिस्थिती बघितलीच असेल, आता गावातून तुम्ही तर फिरलाच असेल मला वाटतं. आता त्याच्यात आम्ही सरकारला असं सांगितलेलं की बाबा एका ठिकाणी गावाच्या आम्हाला कमीत कमी 3 किलोमीटरमध्ये द्या. आता मंत्र्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला गावाच्या परिसराच्या 3 किलोमीटरच्या आवारात आम्ही कुठंतरी जागा बघून अशी देतो. तुम्ही 3 किलोमीटरच्या आवारात आम्हाला जागा दिली तर ठीक आहे, पण विषय कसा आहे, आता इथनं जर का हे सगळं सोडून जायचं तर जायचं नक्की कुठं? जरी आम्ही शासनानं आम्हाला सांगितलं की तुम्ही शाळेत येऊन राहा, उपऱ्या शाळेत तरी कसं जाऊन राहणार आम्ही? पण तिथं राहायची काहीतरी सोय पाहिजे. भले आता पावसाचं तुम्ही हे प्रमाण बघताय की इकडं तुम्ही म्हणजे इकडं तर ह्या साईडला काहीच नाही, पण पाठीमागच्या जर का साईडला तुम्ही जर का गेलात तर तिकडं म्हणजे अगदी बघण्याची म्हणजे माणूस इथं बघूच शकत नाही. ती एवढी म्हणजे गावाची बेकार अवस्था आहे. तर शासनानं त्याच्याकडे लवकरात लवकर काहीतरी तातडीनं निर्णय घ्यावा आणि भले आम्हाला कुठंतरी एका जागेवर नेऊन ठेवावं की ती जागा सुरक्षित असेल. पण या भागात समजा तुम्हाला जागा नाही दिली आणि महाराष्ट्रात दुसऱ्या कुठेही ठिकाणी जागा दिली तर तुम्ही ग्रामस्थ म्हणून जायला तयार आहे का? गावाचं पूर्ण जर का शासनानं स्थलांतर जर का केलं तर आम्ही जायलाच तयार आहे, पूर्ण गाव. पण शासनाच्या पण काही अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक गोष्टच तुम्हाला त्या पद्धतीची 100% मिळेल असं पण होणार नाही अशा बघा, परिस्थिती. आमची तर पूर्ण 100%ची काही मागणी नाही. आम्हाला 80% जरी 75% जरी दिलं तरी आम्हाला मान्य आहे ते संपूर्ण गावाला. का मंडळी परत आणखीन असं नको म्हणायला कोणी म्हणजे हे झालं नाही. पण आता इथले एकनाथ शिंदे स्वतः मंत्री आहेत, मुख्यमंत्री, आणि इथले स्वतः आमदार पुनर्वसन मंत्री आहेत. म्हणजे ही दोन्ही लोक या भागातली किंवा या मातीतली असताना सुद्धा या पद्धतीचं म्हणजे लोक अजून सर्वेक्षण करायला आली नाहीयेत किंवा या सगळ्या गोष्टी याविषयी या नेत्यांना तुम्ही काय सांगाल? आता ते काम सध्या तरी त्यांचंच आहे. आता ते कुठं इकडं तिकडं दौऱ्यावर तुम्ही शिंदे साहेबांना भेटला? आता ते येणार आहेत असं म्हणलेत. मग आता काय बघूयात त्यातनं काय निर्णय देतात ते. आता मी माहिती काढली तर एकनाथ शिंदेच्या आजूबाजूची गावं देखील स्थलांतरित झालेली आहेत पूर्वी, या धरणग्रस्त असतील ते. मग हा, त्याच्यामुळे त्यांना याविषयीचा अनुभव आहे. पण तुम्ही ग्रामस्थ म्हणून त्यांची भेट कधी घ्याल? आता बघू, आम्ही तर या 2 दिवसात बसणारच आहे. ते बसल्याच्या नंतर मग आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. आता शिंदे साहेब इकडे कधी येतात हेही आम्हाला अजून काय त्याची पूर्वकल्पना नाहीये. ज्यावेळेला शिंदे साहेब इथं येतील त्यावेळेला आम्ही समोरच्या गावात जाऊन त्यांची भेट घेऊ.